नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भात खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम चॅनलचा, कारण लेटेस्ट घडामोडींचा समावेश दररोजच्या दररोज तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनलची जॉईन करा। आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात। या ठिकाणी पहा, शिक्षक भरती प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी लॉग करण्यासाठी शेवटची तारीख होती 12, परंतु आता या ठिकाणी पहा, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होताना दिसत असतानाच ही भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, रखडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता अशा प्रकारची हेडलाईन आहे। आणि पुढे माहिती आहे, मराठी माध्यमांचे उमेदवार न्यायालयात मंगळवारी सुनावणी, अशा प्रकारची या ठिकाणी अपडेट असून पुढे इथं माहिती आहे की शिक्षक भरतीमधील अडथळे संपत नसल्याचे दिसून येत आहे। सेमी इंग्रजी शाळांसाठी मराठी माध्यमांच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा द्यावी या मागणीसाठी उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली। खंडपीठाने ही मागणी मान्य करत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा द्यावी असा अंतिम आदेश दिला। त्यावर मंगळवार दिनांक 13 रोजी सुनावणी होणार आहे। त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते। तसेच त्यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सेमी इंग्रजी शाळांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची ही सुविधा मिळावी यासाठी मराठी माध्यमांच्या उमेदवारांनी 7 फेब्रुवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। त्यावर दिनांक 9 रोजी सुनावणी झाली। त्यामध्ये न्यायालयाने मराठी माध्यमांच्या उमेदवारांना सेमी इंग्रजी शाळांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असा अंतिम आदेश दिला। मात्र त्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाची बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती केली असून यावर मंगळवार दिनांक 13 रोजी सुनावणी होणार आहे। यासह BSc उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत। ईमेलवरून तक्रार करूनही त्यांना अनेक दिवस उत्तर स्पष्टीकरणासह मिळालेले नाही। त्यामुळे उमेदवारांचीही कोंडी झाली असून त्यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे। दरम्यान रविवार दिनांक 11 फेब्रुवारी अखेर 1.25 लाख उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते। तर पहा, 1.25 लाख विद्यार्थ्यांनी हे प्राधान्यक्रम लॉक जे आहे ते केलेले होते। शासनाने मराठी माध्यमांच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली असती तर भरती प्रक्रिया लांबली नसती। शासनाकडून न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वेळीच मागणी करत भरती प्रक्रिया लांबण्याचा प्रयत्न होत आहे। आम्ही न्यायालयात या ठिकाणी भरतीवर स्टे आणावा तसेच मुदतवाढ द्यावी अशी कोणतीही मागणी केलेली नाही। सेमी इंग्रजी शाळांवर मराठी माध्यमांच्या उमेदवाराला पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिली तर शासनाला पुन्हा सर्वांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल। त्यामध्ये आणखीन किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ जाऊ शकतो। मराठी तसेच इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना न्याय देत भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र काही उमेदवार न्यायालयात गेले आहेत, त्यामुळे भरती प्रक्रियेत खूप वेळ जात आहे अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर मराठी माध्यमांचे जे उमेदवार आहेत ते न्यायालयात गेलेले आहेत आणि त्यांनी मागणी केलेली होती की त्यांना या ठिकाणी पहा, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा अंतरिम द्यावी। तर कशासाठी? सेमी इंग्रजी शाळांसाठी मराठी माध्यमांच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही मागणी घेऊन ते न्यायालयात गेलेले आहेत। आणि असं जर झालं, सेमी इंग्रजी शाळांवर मराठी माध्यमांच्या उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा जर दिली तर शासनाला पुन्हा सर्वांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल। यामध्ये आणखीन किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ जाईल अशी ही माहिती आहे। तर पुन्हा एकदा नव्याने सर्वांना पसंतीक्रम नोंदवणे
नोंदवण्यासाठी या ठिकाणी वेळ द्यावा लागेल. त्यामुळे आणखीन पुन्हा ही भरती प्रक्रिया काही दिवसासाठी का होईना रखडण्यात येईल. त्यामुळे असं होऊ नये आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, सर्वांची मागणी आहे. तर पहा, दिनांक 12/2/2024 हे तुम्ही एक नोट पाहता. शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना यामध्ये दिलेली आहे. पवित्र पोर्टल दिनांक 5/2/2024 पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत एकूण 1,41,447 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत. तर 1,35,855 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक या रीट याचिके क्रमांकानुसार हा जो याचिकेचा क्रमांक आहे त्यानुसार ही याचिका दाखल झालेली आहे आणि याचिकेमध्ये निर्देश दिलेले आहेत की रीट याचिका क्रमांक 1606/2024 या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. रीट याचिका क्रमांक 1606/2024 मधील याचिकाकर्त्यांची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधाही दिनांक 13/2/2024 पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी अशी माहिती दिलेली आहे. तर 12 तारीख ही शेवटची तारीख होती प्राधान्यक्रम लॉक करण्याची, परंतु 13 तारखेला म्हणजे आज देखील हे प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत.